दिल्ली कुणाची याचं उत्तर मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि असं आपण म्हणू शकतो की अर्ध्यावर ही प्रक्रिया येऊन ठेपलेली आहे। सध्याचे कल हाती येत आहेत। स्क्रीनवरचे कल आपण पाहतो आहोत। 70 पैकी 58 जागांचे कल हाती आलेले आहेत। त्याच्यामध्ये आप आणि भाजप हे दोघंही सध्या 28-28 अशा ठिकाणी आघाडीवर आहेत, तर काँग्रेसनं 2 ठिकाणी आघाडी घेतल्याचं सध्या चित्र आहे। काही वेळापूर्वी भाजपनी पोस्टल मतदानामध्ये जी पूर्णतः एकतर्फी आघाडी घेतल्याचं चित्र होतं आणि बहुमतापासून केवळ 2 जागांवर दूर भाजप होती। मात्र आता पुन्हा एकदा हे चित्र बदलताना दिसतं आहे आणि सध्या जो आकडा आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये पोस्टल बॅलेटची पूर्ण मतं आणि ईव्हीएम मतमोजणीची पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीतली मतं यांचा समावेश आहे। अजूनही 70 पैकी 58 जागांचे कल हाती आलेले आहेत, म्हणजेच अजून 12 जागांचे कल हाती यायचे बाकी आहेत। या 12 जागा नेमक्या कोणाच्या पारड्यात जातात हे सुद्धा काही क्षणातच स्पष्ट होणार आहे। मात्र सध्याची जर हायलाइट आपण म्हणायची तर भाजप आणि आपमध्ये सध्या काटेकी टक्कर असल्याचं चित्र आहे। भाजप 27 आणि आप 29, म्हणजे आता आपनी लीड घेतलेलं दिसतंय। भाजपला ओव्हरटेक करून आपनी आता एका जागेवर अधिक लीड घेतल्याचं सध्या चित्र आहे। एकूण 57 पैकी आता 28 जागांवर आप आणि भाजप 27 जागांवर आघाडी आहे। क्षणाक्षणाला हे कल बदलताना दिसत आहेत आणि याविषयी आपण अधिक माहिती घेण्यासाठी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, ज्या प्रकारे आपण बोलत होतो थोडी देर और ठहर जा, तर थोड्या वेळाने काय चित्र आहे हे सध्या आपल्याला बघायला मिळतंय। काहीसं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींची आठवण करून देणारं सुद्धा हे चित्र आहे असं आपल्याला म्हणायला लागेल। पोस्टल मतदान आणि त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाल्यानंतर जे काही झालं ते हे सुरुवातीचे कल काय सांगतात? अमोल, सुरुवातीला आपल्याला वाटत होतं की पोस्टलमध्ये भाजप बढत लीड घेते, म्हणजेच भाजपला लोकांनी एक्सेप्ट केलेलं आहे, पण तसं नाही आहे। कारण जसं मी म्हणालो की जे सत्तेत असतात त्यांना त्यांच्या विरुद्धच पोस्टल बॅलेट जातं, कारण सिस्टममध्येच काम करणारे लोक आहेत, नाराज असतात, अनेक गोष्टी असतात, त्या विषयावरती ते मतदान करतात। पण आता जसं आपण म्हणतोय काटेकी टक्कर, आणि ही काटेकी टक्कर दिसते आता आपनं लीड घेतलेली आहे। आपनं लीड घेतलं म्हणजेच कमबॅक केलेलं आहे, पण हे पोस्टल बॅलेट आहेत। ज्या प्रकारे गणेश, या क्षणाचे अपडेट्स पुन्हा आकडे बदललेले आहेत। आता भाजप 39 आणि आप 24 असं दिसतंय। आपला सध्या पुन्हा एकदा आपण संपर्क प्रस्थापित करूया गणेश सोबत। सध्याचे अपडेट पुन्हा एकदा सांगतो, 65 जागा, आता 70 पैकी 65 जागा, आता 68 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि यामध्ये पुन्हा एकदा भाजपने मुसंडी मारलेली आहे। 42 जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे, तर आपनी 29 जागांवर सध्या आघाडी घेतली आहे। काँग्रेसनी 2 जागांवरची आघाडी टिकवून ठेवलेली आहे। त्यामुळे अगदी सुरुवातीचे कल आहेत, प्रचंड वेगाने आकडे वर खाली होताना दिसत आहेत। गणेश, पुन्हा एकदा जिथून आपण सुरुवात केली होती त्याच टप्प्यावर आता पुन्हा एकदा चित्र आलेलं आहे। भाजप 42 आणि आप 22। 27 वर्षांनंतर भाजपला बहुमताचा आकडा या कलांमध्ये गाठता आला, हे महत्त्वाचं आहे। माझ्यासोबत एक आम आदमी पार्टीचा हा कार्यकर्ता आहे, नांदेडचा आहे, आणि इथे प्रचार करतोय। किती दिवस प्रचार करतोय? मागच्या 25 दिवसापासून आहे मी इथे, आणि मी नागवेंद्र गणेश, नांदेडहून आले। तर प्रचाराचा फायदा झाला नाही? आता तर पोस्टल बॅलेटची मोजणी झाली। आता जशा जशा मतपेट्या उघडतील आणि आम आदमी पार्टीचा जो बेस वोट आहे त्याच्यामध्ये बहुमत भेटेल। कुठे प्रचाराला गेलास? मी बऱ्याच विधान तर सुरुवातीच्या कलांमध्ये आपण बघतो आहोत की भाजपनी आता 42 जागांवर आघाडी घेतलेली आहे, आपनं 23 जागांवर आघाडी घेतलेली आहे। सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा ओलांडलेला आहे आणि जसं आत्ताच आपण म्हणत होतो की अनेक वर्षांनी भाजपनी सुरुवातीच्या कलांमध्ये का असेना बहुमताचा आकडा पार केल्याचं चित्र आहे। भाजपने 42 जागांवर तर आपनं 23 जागांवर आघाडी घेतलेली आहे। आम आदमी पक्षाचे जे 3 प्रमुख उमेदवार आहेत ते तिन्ही प्रमुख उमेदवार अजूनही पिछाडीवर आहेत। माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी हे तिन्ही आम आदमी पक्षाचे प्रमुख चेहरे सध्या पिछाडीवर पडल्याचं चित्र आहे। भाजपने सध्या 42 जागांवर आणि आपनं 23 जागांवर आघाडी घेतलेली आहे। काँग्रेसची आघाडी सुद्धा आता 2 वरून 1 वर आलेली आहे आणि काँग्रेस एका जागेवर सध्या आघाडीवर आहे। 70 पैकी एकूण 66 जागांवरचे कल आपल्या हाती यायला सुरुवात झालेली आहे। साधारण 20 मिनिटांपूर्वी म्हणजे 8:30 वाजता ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि पहिल्या 20 मिनिटांमध्येच भाजपने बहुमताचा आकडा कलांच्या बाबतीत ओलांडलेला आहे। अर्थात
पुन्हा एकदा आपण हे स्पष्ट करायला हवं की अगदी पहिल्या दुसऱ्या फेरीचे हे कल आहेत, अजून बऱ्याच फेऱ्या होणं बाकी आहे आणि साधारण 9:30-10 वाजल्यानंतर आपल्याला चित्र काय आहे हे सेटल व्हायला सुरुवात होईल असं आपण म्हणू शकतो. त्यानुसार सध्या प्रचंड मोठ्या संख्येने उलटफेर या आकड्यांमध्ये होताना दिसत आहेत. पहिल्यांदा भाजपने बहुमताचा आकडा गाठलेला होता, आता हा बहुमताचा आकडा ओलांडलेला आहे. अवघे 4 कल हाती येणं सध्या बाकी आहे. एकूण 60 पैकी 66 पैकी 23 ठिकाणी आप, 42 ठिकाणी भाजप आणि एका ठिकाणी काँग्रेस असं चित्र सध्या आपण बघतो आहोत दिल्लीमध्ये. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे क्षणाक्षणाचे अपडेट्स आपण पाहतो आहोत आणि कुठल्याही क्षणी कलांमध्ये कशा प्रकारे बदल होऊ शकतो याचं उदाहरण आता आपण बघितलेलं आहे. मागच्या एका तासामध्ये 2 वेळा केवळ कल नाही तर पूर्ण ट्रेंड बदललेला आहे. बहुमताचा आकडा बदललेला आहे. बहुमत कोणाला मिळतं याचं हे देखील आकडे वर खाली होताना दिसत आहेत आणि आम आदमी पक्षाचे 3 प्रमुख चेहरे अजूनही पिछाडीवर आहेत. गणेश ठाकूरकडे पुन्हा एकदा आपण जाऊया. गणेश, आता 70 पैकी साधारण 66 ठिकाणचे कल आपल्या हाती आलेले आहेत आणि 41 ठिकाणी भाजपनं आघाडी घेतलेली आहे, 24 ठिकाणी आपने आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे भाजप बहुमताचा आकडा पार करून सध्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये सेटल होताना दिसतो आहे. मात्र अजूनही आपल्याला थोडं थांबावं लागेल याच्यावर कुठल्याही शिक्कामोर्तब करण्यापूर्वी. अगदी बरोबर. आणि हे आकडे दिसतात आपल्याला. आप 24 वर, 41 वर भाजप आणि काँग्रेसवर 1 आणि आपचे सर्वात मोठे नावं म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध प्रवेश वर्मा हे पुढे चालले आहेत. तिथं संदीप दीक्षित होते काँग्रेसचे, तेही मागे आहेत. आणि जंगपुरा या महत्त्वाच्या सीटवरून मनीष सिसोदिया हे कंटिन्युअसली मागे चालत आहेत. अपेक्षा होती की जंगपुरामधनं मनीष सिसोदिया जिंकतील. ग्रेटर कैलाशमधनं सौरभ भारद्वाज ज्यांनी ॲग्रेसिव्हली कॅम्पेन केलं, अनेक आरोप केले आणि त्यांनी एक चेहरा म्हणून ते समोर येण्याचा प्रयत्न करत होते, तेही मागे चालले आहेत. पण परत ट्रेंड बदलत आहेत. आम आदमी पार्टी 25 वर पोचलेली आहे, भाजप 40 वर आलेली आणि काँग्रेस 1 वर. 4 जागांचे कल अजूनही बाकी आहेत पण आप पुन्हा कमबॅक करताना दिसत आहे. 21 आणि नंतर आता 25 पर्यंत आप पोचलेली आहे. म्हणून हे नंबर्स पुढे जातील, मागे येतील. आम आदमी पार्टीच्या विरुद्ध कपिल मिश्रा जे आम आदमी पार्टीमधले होते ते भाजपमधून आता करवल नगरमधनं आहेत, ते पुढे चाललेले आहेत. पण 3 मोठे चेहरे आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, त्याचबरोबर आतिश, हे तिघी मागे आहेत. रोहिणीमधून भाजपचे विजेंद्र गुप्ता जे एक मोठा चेहरा आहे इथले, ते पुढे आहेत. त्याचबरोबर पडपडगंजमधून आपचे उमेदवार ओझा हे पुढे आहेत. म्हणून 25-40-1 अशा प्रकारचं समीकरण दिसतंय. त्याचबरोबर तुगलकाबाद, निश्चितपणे गणेश, या क्षणाचे अपडेट्स आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना देऊया. एकूण 70 पैकी आता 66 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि आता 70च्या 70 सर्वच्या सर्व जागांचे कल आपण बघतो आहोत. त्याच्यामध्ये 29 ठिकाणी सध्या आपने आघाडी घेतलेली आहे तर भाजपनी 36 ठिकाणी आता आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे जसं आत्ता काही क्षणांपूर्वीच आपण बोलत होतो त्यामध्ये पुन्हा एकदा आकड्यांमध्ये बदल होताना दिसतो आहे. आघाडी पुढे मागे होताना दिसते आहे आणि आता आप 29 जागांवर पुन्हा एकदा 66 जागांचे कल सध्या आपण स्क्रीनवर बघतो आहोत, ज्याच्यामध्ये भाजपनी 36 जागांसह आघाडी कायम ठेवलेली आहे तर आपनी 29 जागांपर्यंत मुसंडी मारलेली आहे आणि काँग्रेसनं एका जागेवरचं लीड कायम ठेवलेलं आहे. म्हणजेच आप आणि भाजप यांच्यामध्ये आता केवळ 7 जागांचं अंतर उरलेलं आहे आणि एकूण 70 पैकी 66 जागांचे कल सध्या आपल्या हाती आलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.